नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पर्यटन वीर 02 चॅनलमध्ये। आपल्या ह्या गावाचे म्हणजे आमच्या गाव दैवताचं म्हणजे मी आता खास करून आलोय मी माझ्या गावाला आमचं घटस्थापना ह्या सोहळ्यासाठी। तर आज आपला ब्लॉग खूप खास आहे म्हणजे बघण्यासारखा आहे। तर आपल्या गावाचा प्रत्येक गाव उत्सवाचा जो नवरात्रीचा जे आपलं घटस्थापना आहे त्याचा सोहळा आहे। तर चला तर मंडळी बघूया, आपण सोबत जाऊया, सोबत जो काय एन्जॉय असेल किंवा आपला जो उत्साहाचा सोहळा असेल, जो पवित्र सोहळा आहे तो तुम्हाला दाखवण्यात येईल। तर असा ब्लॉग तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा आणि आपल्या देवाचं जेवढं काही घटस्थापनेचं जे आहे थोडीफार देवाची माहिती आहे ते सगळं आहे ते तुम्ही बघा आणि असंच सपोर्ट करा आणि सोबत राहा। चला मंडळी, भेटूया आपण तुम्हाला आता पुढच्या असं छोट्या छोट्या आता आम्ही असं सोबत सगळेजण गाव सगळे मंडळी भेटून आम्ही सोबत घेऊन चाललोय त्याच्या मंदिरामध्ये। सगळे मंडळी गावातले पाऊस असल्यामुळे छत्री घेतले। मग कसं वाटतं आपल्याला? आपण आता चाललोय मस्तपैकी, काय प्रताप, काय आपण करणार आहे पुढे? आम्ही आता देवाच्या घटस्थापनेसाठी जात आहे।
आम्हाला आता देवाची घटस्थापना करायची आहे भैरीच्या मंदिरमध्ये. ही आहे घटस्थापना. आता त्या मंदिरापासून देवाच्या घरापासून आता या दुसऱ्या घरापर्यंत घेऊन चाललोय. आता आपण देव घटस्थापना करणार. आमच्या गाव देवाची घटस्थापना करायला चाललोय. सगळे असे गावाचे मंडळी सगळे एकत्र येऊन सगळे गाव घटस्थापना वाजत गाजत देवाला घेऊन चाललोय. आता 9 दिवस मजा करणार. सोबत तुम्हाला दाखवतो पुढे अजून खूप सारा उत्सव तुम्हाला दाखवायचा आहे. हा सोहळा तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये, पूर्ण ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. सगळे आहेत गाव मंडळी आपले. रावडे अण्णा, मंडळी कुठे चाललो आपण? देवलात चाललोय. सगळं घटच आपण बसवला. कसं वाटतं आपला गाव देवाचा सोहळा? एक नंबर. कसं वाटतंय मग आज आपला सोहळा आपण असा एकदा देवतोय आपण? हा आहे आपल्या गावाचा सगळा उत्साह. असा सोहळा आपल्याला पार करायचा. खूप सुंदर असा. मागाच्या पेटीमध्ये ते आपले देव आपण आता आपल्या मंदिरामध्ये घेऊन आलो. त्या डोंगर दऱ्यामध्ये जे वसलेलं आपलं पांढरबाईचं जे भैरवाचं आपलं मंदिर आहे, तर हे देव आपण घेऊन आलो. आम्ही आमच्या गावदैवत मंदिरामध्ये आलो आहे. तर गावदैवतमध्ये आता मंदिरामध्ये येऊन पोचलो. तर इथनं पोचून आता जेवढे जे काही प्रथा सोहळा जे असेल ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सगळे गाव मंडळी आहेत आमच्यासोबत आणि काय थोडी मजा आहे, एन्जॉय. थोडीशी माहिती भेटेल तुम्हाला देवाचं सगळं, देवस्थानचं कसं काय असतं, आमचा उत्साह गावाचा. तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला मी दाखवतोच काही काही छोट्या छोट्या क्लिप. चला. मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये जसे आपले अशोक माझे बाबा मी म्हणलो होतो, तसंच आता देवाच्या मंदिरामध्ये आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवाच्यावर कापड का टाकला असेल, तर आता माझे बाबा आहे तर तुम्हाला नक्की सांगतील का बाबा टाकलं. नमस्कार.
हे जे कापड जे आहे आपल्या मूर्ती ज्या आहेत त्या दगडाच्या आहेत, त्याला फिनिशिंग वगैरे केलेल्या मूर्ती आहेत त्या नेहमी मंदिरामध्ये असतात. पण असा ज्या वेळेला घटस्थापना, होळिका उत्सव अशा वेळेला त्या चांदीच्या ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत तेवढ्याच हिशेबाच्या त्या मूर्ती त्याच्यावर ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळं ह्या मागील मूर्त्या ज्या आहेत त्या झाकल्या जातात. परत हा जो उत्सव आहे घटस्थापनेचा म्हणजे दसऱ्याचा, हा आमच्यामध्ये असणारे पाटील लोक जे आहेत ते 9 मानकरी आहेत. त्या 9 मानकऱ्यांचा आजचा जो उत्सव चालू आहे त्यातली आजचा उत्सव मानकरी भोदरगर यांच्या घरातील असल्यामुळे आजचे मानकरी ते आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या हातून या आजचा विधी हा संपतो. आणि प्रत्येकाचा सालकरी म्हणजे सालकरी हा किती वर्षातून येतो म्हणजे आपल्या पब्लिकला सांगण्यासाठी, म्हणजे किती वर्षातून आपला हा साल प्रत्येकाला जे 9 जण आहेत, आता 9 जण आहेत, प्रत्येकाला 9 वर्षांनी पुन्हा जे पहिला जो 9 वर्षापूर्वी झालाय तो पुन्हा हे 9 पूर्ण झाल्यानंतर 10व्या वर्षी पुन्हा रुटीन चालू होतं. जो पहिला झालाय तो येणार. म्हणजे मंडळी कसं आहे 9 जणांचा आमचा मान असतो, म्हणजे आमच्या गावकरी लोकांचा 9 जणांचा पाटील लोक त्यांचा मान असतो. तर 9 वर्षांना प्रत्येकाचा आता जसं की या वर्षाला माझा आहे तर 9 वर्षानंतर प्रत्येक या दादांचा आहे, परत 9 वर्षानंतर या दादांचा आहे, असं प्रत्येकाचा 9 वर्षाला मान असतो. देवाची 9 भावांचे 9 वर्षी मान येतो. तशी सेवा करावी लागते देवांची वगैरे, जी ज्याचा सालकरी जो असतो तो देवाची सेवा तो करतो पूर्ण वर्षभर त्या देवाच्या इतर कार्यक्रमासाठी तो माणूस जबाबदार धरला जातो आणि रयत त्यांना पूर्णपणे सहकार्य करतो. चला मंडळी, आता नॉलेज घ्यायचं तर अजून तुम्हाला दाखवतोच पुढं, भेटा असंच पुढं आपल्याला अजून तुम्हाला थोडं एन्जॉय तुम्हाला किंवा आपलं जे देवाचं जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आपला उत्सव सोहळा जो काय साजरा करणार आहे तर मी तुम्हाला जास्त जाईल
नमस्कार मंडळी. अजून एक गोष्ट आहे, बहुत्याची वाद बनवली जाते. नऊ मुठींची बहुत्याची वाद बनवली जाते. रावड यांना आता बनवत आहे. मंडळी, आमचा राकेश दादा आता मुंबईवरून खास आपल्या उत्सवासाठी आपल्या नवरात्रीच्या काय कसं आपली जी मजा आहे ती गावीच आहे. मुंबईमध्ये हे सगळं बघण्यात येत नाही किंवा दिसण्यात येत नाही. आपल्या शहरा साईडला अशी मजा आहे नाही नाही. नवरात्री आपण 9 दिवस तपाला बसणार आहे. अटक करायच्या नंतर आपण 10 दिवस तो विजय दिसून जायचा. परंतु आज तपाला बसायच्या नंतर आज संपूर्ण शिवेचे संपूर्ण लेकर तुझ्या चतुर्शिवेची मालक संपूर्ण आज तुझ्या म्हणजे हात करून उभे आहेत. कशासाठी की आज या दसऱ्या पुढच्या दसऱ्यापर्यंत काही या चतुर्शिवेमध्ये काही आले रोग राई वाटत तिकडे तिकडे करा सर्वांच्या पाठीशी उभारा. अमृता मला आले दुर्गाने आम्ही देतो तुझे आम्हाला काय माहिती नाही. गुरुजींनी केले त्याप्रमाणे आपण करतोय. आम्ही मानवी जे डोळ्याचं मानलं आहे का आम्हाला काय माहिती समजत नाही. पण तुझे बघितले ते तर आज संपूर्ण नाही जमाय पत्र पाठीचा संपाद करावा आणि आज नवरात्री चालवून आपण तपास होतं तर साधण्याचे आपण आपला हा जो मान आहे घटाची स्थापना करतो मान्य करून त्यामध्ये काय चुकून आपण आई बाप आहे आम्ही लेकर तुझे काही सुधारित समुद्राचा पोट धरतीसारखं मन करा सर्वांच्या श्रीमती आपण अमृत आपण आले दान गरावर इच्छुपाटा रोग नाही काही आलं तर जिकडे तिकडे करावा आणि पुढच्या सर्वांचा सकल पाठी संपाद करावा पैसे काढून
एकच रंगाचे लक्षात ठेवा एकच रंगाचे Namaste.
आपल्या घटस्थापनेचा जो सोहळा होता तो अशा प्रकारे संपलेला आहे. आता घटस्थापना वगैरे सगळी व्यवस्थित झाली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटलेच आहे. तर कसा वाटला आपला ब्लॉग हे तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी, भेटूया आपण अशाच खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आणि ह्या पर्यटन विन 02 चॅनलमध्ये. बाय बाय मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रेम आणि आपल्या पब्लिकला बाय बाय कर. बाय.